मध्ये आमच्या 40+ टीमच्या सर्वच खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक साठी मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ अध्यक्ष सन्माननीय एन डी शेठ पाटील क्रिकेट प्रेमी यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचे कॅश प्राइज आणि आयवा कॅच साठी 500 रुपये. आय थिंक 5000 रुपयांचं आयवा कॅच साठी पारितोषिक लावलं होतं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये. आणि आयवा कॅच साठी फक्त प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी. आयवा कॅच साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज एन डी शेठ पाटील साहेबांकडनं आणि एक आकर्षक टी शर्ट देखील असेल आमच्या ऑर्गनायझिंग टीमच्या माध्यमातून. सो थँक्यू सर्वांचं हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा त्रिवार मुजरा देतो. खेपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचक म्हणून ओळख दिली आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण नेतिवली माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर दुसरा चेंडू पाहिलं टायमिंग बॅकफुटला गेले, अपिश खेळलेत इनफिल्डच्या मधनं स्वीपर कव्हर सीमा पार. येतो या स्पर्धेतला आजच्या दिवसातला 40+ क्रिकेटच्या फॉर्मॅट मधला पहिला चौकार. आणि नक्कीच इथनं जर तिसरा चौकार आला तर सन्माननीय एन डी शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरनं फटका तर चांगला आहे, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू चालला वेगानं, आउटफील्ड भरपूर फास्ट. आणि आमच्या 40+ क्रिकेटचा हा एफर्ट्स, हा प्रयत्न, ही फिटनेस आहे त्यांनी काय जपलंय क्रिकेटमधून 40+ गेल्याच्या नंतर, तर ही फिटनेस त्यांनी जपली आहे. GTC लाईव्ह तुम्ही पाहतायत ग्लोबल टेनिस क्रिकेटला ग्लोबल करण्याचं काम त्यांनी केलंय आणि एका वेगळ्या स्टँडर्डवरती सध्याच्या घडीला जे आपलं क्रिकेट डेव्हलप झालेलं पाहायला मिळतं ना, ते सर्व यूट्यूब वाहिनीमुळे झालं. यूट्यूब वाहिनी आणि आपण म्हणू शकतो यूट्यूब लाईव्हचा बिग बॉस GTC. आमचे सूरज दादा, सँडी दादा असतील, सुनील असतील. यावेळेस देखील फटका चांगला, प्रॉपर टायमिंग आहे, अप्रतिम क्लासिकल दर्जेदार क्रिकेट. अनुभव आहे या खेळाडूंकडे आणि अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना आला आणखीन एक दमदार चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना तुम्हाला पाहायला मिळतो. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकत्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती येऊन पोहोचली आहे 15. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावसंख्या धावफलकावरती 15. एकही गडी बाजल नाही, ही जमेची बाजू राहिली आहे. 15 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1 टीम.
चिराट 40+. बघा वेळ कोणत्याही प्रकारे अतिरिक्त तुम्हाला दिला जाणार नाही. बफर टायमिंग तुम्हाला 2 ते 3 मिनिटांचा आम्ही जरूर वाढवून देऊ, पण त्या अतिरिक्त कोणत्याही प्रकारचा वेळ तुम्हाला मिळणार नाही. सो प्लीज बी ऑन टाईम, मी विनंती करतोय. आणि आता आयोजक देखील सातत्यानं आमच्यापर्यंत ही सूचना करतायत आणि त्यामुळे आम्हाला ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते. प्लीज थोडं सहकार्य करा वेळेच्या बाबतीत, कारण तब्बल 12 संघांचा समावेश आहे स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक सामना आपल्याला 4 षटकांचा कंप्लीट करायचा. त्यामुळे बघा, आपल्यामुळे कोणत्याही संघाला पुढे संध्याकाळच्या सत्रामध्ये अडचण येणार नाही यासाठी मी ही विनंती करतो. गोलंदाजी मार्कवरती सुनील वाहिले तयार. इनफिल्डच्या वरनं ओव्हर द बॉल हेड सरळ एक्झिक्यूट केला, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक समोर आहेत, दुसरा धावेचा प्रयत्न करतात आणि 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. नो डाऊट आपल्या 40+ क्रिकेटचं स्टँडर्ड भरपूर वाढलंय. भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 2 धावा धावफलकावरती आणि टीमची टोटल 17 आणि 17 धावांचा विचार केला तर विश्वनाथ दादांच्या बॅटमधनं पूर्ण 17 धावाला. यावेळेस देखील चांगला फटका टर्न केला. डीप मध्ये फिल्डर तैनात. इथे देखील 2 धावा मिळतात. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतात. स्कोर मोस ऑन 19 आतापर्यंत या मॅच मध्ये विचार केला तर 8 चेंडू हाताळल्यात आणि 8 चेंडू विश्वनाथ दादांनी फेस केल्यात आणि त्यांच्या बॅटमधनं धावा देखील चांगल्या आल्यात. यावेळेला चुकी झाली आहे विकेट किपर कडनं. शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग बीट होत असताना लॉंग स्टॉपच्या दिशेनं अंपायर डिसिजन 22 रूपात मिळतील या धावाच्या. अंडिशेट पाटील 40+ क्रिकेटची पहिली स्पर्धा बुर्दुल गावामध्ये त्यांनी आयोजित केली आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मलंगड क्रिकेट 40+चे ते अध्यक्ष आहेत. सो आपल्या 40+ क्रिकेटचं स्टँडर्ड कसं वाढेल यावरती सातत्याने त्यांचं लक्ष असतं. आणि अगदी विचार केला तर 10 चेंडू नंतर इथे मात्र स्ट्राईक मिळाली. स्ट्रायकिंग इन वरती जगन मुंडे तुम्हाला मात्र पाहायला मिळतील, कारण त्यांच्या बॅटमधनं अजूनही धावसंख्या आलेली नाहीये. यावेळेचा फटका पुन्हा एकदा वळवला, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लागला, तैनात धावत चालल्या चेंडूवरती आणि इथे कॉलिंग थोडीशी चुकली होती. नॉनस्ट्राईक काय रेंज वरती फेकी तर झाली आणि धावसंख्येतनं प्राप्त केल्या दोन्ही बॅटर्सनं 2 आणि टीमची टोटल दुहेरीच्या मदतीने येऊन पोहोचली आहे. धावसंख्या धावफलकावरती 26-26. यावेळेस पुन्हा एकदा इथे बीट झाले असते. चेंडू वळला होता, पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला होता आणि त्यानंतर मात्र लगेच चेंडूला थांबवलं. सो 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती लागली आहे 26. 26 धावा 27 असतील आणि नक्की शेवटच्या चेंडूवरती देखील 1 धाव आली आहे. सो 27 ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकही गडी बाद नव्हता. बार ड्रिंक्स ब्रेक. येस, 2 षटक्या झालेली आहेत. मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक आणि बघा बॅटर तुमचे बॅट चेंज करायचं मागणी करतात. फक्त 12th मॅन तुमचा जाईल, इतर कोणताही खेळाडू जाणार नाही. काही नियम या स्पर्धेचे. आपलं क्रिकेट बॅट घेऊन देखील नाही जाऊ शकत. प्लीज तुमचा 12th मॅनच जाईल. 12th मॅनला विनंती करतो आपण जा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक असो अथवा तुमची बॅट घेऊन जायची असेल, तुमचा 12th मॅनच ती माहिती पोहोचवेल प्लीज. त्या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक या मैदानामध्ये जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे शौया. डीजे रतन सर,
जर गरज असेल ड्रिंक्स ब्रेकची तरच घ्या का. 4 ओव्हरला प्लीज जरा सहकार्य करा. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं शिवाजी जाधव यांना, ज्यांनी धावा खर्च केल्या 15. सेकंड ओव्हरमध्ये सुनील वायले आले, त्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 12. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहतात भगवान जाधव सज्ज होतात. बॉलर तयार. यावेळेस फटका ऑन साईडला लॉंग द कार्पेट टर्न केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तुम्हाला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर फायनली चौकारामध्ये. चेंडू निघून झाला मिड विकेट सीमा पार. आलाय हा या ओव्हरचा पहिला श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी आयोजित अध्यक्ष चषक 2022 हे पर्व तुम्ही पाहतात. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेश गायकवाड, मलंगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, एक दमदार नेतृत्व, कार्यसम्राट, कार्यकुशल आणि त्याचप्रमाणे आमचे 40+ मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एनडी शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली ही अप्रतिम स्पर्धा. रेग्युलरचे संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. आणि आता मात्र 40+ ची टीम विल कॅच, गुड कॅच, वेल जज. फलंदाज इथे मात्र होईल बाद. शिवाजी यांनी टिपला, जेलानी संपला बॅटरचा खेळ. पहिला धक्का 32 या आकड्यावरती. चिरड बघा तुमचा न्यू बॅटर रेडी ठेवा विकेट गमावल्याच्या नंतर, कारण आपल्याला 30 सेकंडच्या आतमध्ये तुमचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायला हवा. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 32-32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करताना पूर्वार्धात टॉस जिंकल्याच्या नंतर चिरट 40+ टीम बॅकफुटला आलं ते सॉफ्ट हँड हा फटका इनफिल्डच्या वरनं ड्रिल करतात ते बॅट. एक्झॅक्टली कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट करायचा होता ते डबल माइंडेड राहिले की डिफेन्सिव्ह फटका खेळायचा आहे की एक्झॅक्टली स्मॅश करायचं इनफिल्डच्या वरून. या दोन विचारांमध्ये राहिले. ऍक्शन रिप्लेमध्ये येस डबल माइंड झाले होते. फुल्लर लेन ते ऑन साइडला वळवला. हवेमधून हा फटका ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा दमदार, असरदार, शानदार, धमाकेदार षटकार. होत्या सूरजदा मात्रे आणि या स्पर्धेतला तब्बल 230व्या क्रमांकाचा षटकार. आणि येस इट इज भीमर. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो बॉल इथनं असणार आणि भीमर आणि त्याच्यावरती षटकाराची मोहर. धावसंख्या 7 मिळतील आणि टीमची टोटल येऊन पोहोचल 39. 39 ऑन स्कोरबोर्ड. सो भीमर हाताळला गेला त्यामुळे नो बॉल. आणि या चेंडूवरती मात्र सुवर्ण संधी. फ्री हिटचा बॉल. ओव्हर पिच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा बॅकलिफ्टने ऑन साइडला टर्न करायचा होता आणि ते स्वतःवरती नाराज आहेत. त्यांना माहिती आहे हा चेंडू चांगला होता. येस इनफिल्डच्या वरून जर ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू असता तर तुम्ही खेळू शकत होता, पण बॉडी लाईन वरती येणारा चेंडू त्यासाठी तुम्हाला जागा बनवावी लागते आणि लेगस्टिकच्या थोडंसं बाहेर येऊन तो फटका एक्झिक्यूट करावा लागतो. आणि अगदी विचार केला पडल्यानंतर आत येणाऱ्या चेंडूसाठी तुम्ही जर ऑफस्टिकच्या बाहेर शफल वाट तर तुम्हाला ती जागा बनवता येणार नाही. नाईलाजाने तो फटका तुम्हाला ऑन साइडला खेचावाच लागेल. असतील त्या 100 बघा असतील त्या 100. मलंगड क्रिकेट तुझी कमिटी एक नंबर.
तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहतात सन्माननीय एनडी शेठ पाटील स्पर्धेशी प्रणेते ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मुख्य आयोजक या स्पर्धेचे मलंगड क्रिकेट 40+ असोसिएशन अध्यक्ष. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते टीमची टोटल 40 ऑन बोर्ड. 3 षटकाची समाप्ती 40 धावा धावफलकावरती. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना शिरट 40+ आणि कॅश प्राइज असणार आहे प्रवीण सर संजयजी पाटील वलप यांच्याकडनं 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल शरद मुंडेसाठी सलग 3 षटकारांसाठी. गोलंदाजी मार्क वरती मनोज जाधव तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. शरद मुंडे ऑन स्ट्राईक. ऑन साइडला वळवला चेंडू फटका तर भरपूर चांगला सजवला डीपमध्ये फिल्डर देखील तैनात. दुसरा धावेचा प्रयत्न केला 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा आम्ही 40+ खेळाडूंचा इतका चांगला फिटनेस पाहतो तेव्हा कुठेतरी आपला 40+ क्रिकेटचं स्टँडर्ड वाढलंय ना या प्रश्नाचं उत्तर तिथेच मिळून जातं. ऑफकोर्स वाढलंय. 40+ फॉर्मॅट भरपूर जास्त इम्प्रूव्ह झाला आपला आणि सर्व खेळाडूंना एक वेगळं स्टँडर्ड मिळालं. भरपूर चांगलं प्लॅटफॉर्म सातत्यानं या सर्व 40+ खेळाडूंना मिळत असतो आणि गरजेचं देखील आहे कारण आपला फिटनेस जपणं त्यामुळे मेंटली फ्रेश फिजिकली फ्रेश राहतात ते सर्व खेळाडू. आणि नक्कीच दोन्ही बंधुराज तुम्हाला मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका बाजूला शरद मुंडे दुसऱ्या बाजूला जगन मुंडे अशी भावाभावांच्या जोड्या आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिल्या आणि आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती देखील एका गावाकडून खेळताना दोन्ही बंधू एकत्र खेळत असतात आणि हे दोन्ही बंधू मात्र आपल्या संघाची आता जी इनिंग आहे ना ती मात्र बिल्डअप करण्याचे काम करतात. डाव सावरतात. धावफलकाचा विचार केला धावसंख्या 46 वरती सलग 3 चेंडू आणि 3 दुहेरी धावा. अगदी रेग्युलरचे खेळाडू देखील असं चित्र केल्यानंतर थोडेसे दमतात थकतात पण 40+ क्रिकेट आहे आणि यावेळेला पाहायला मिळते हलकीशी अपील झाली होती आणि फलंदाज बाद असेल. येस आय थिंक यष्टा उद्ध्वस्त केल्यात. यष्टांवरती बॉल लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू. येस यष्टांवरती बॉल ब्रश होऊन अगदी गेला आणि इथे फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळतो नवीन फलंदाज जनार्दन येतात 4थ्या क्रमांकावरती. आमच्या सोबत आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मेघनाजी मस्के आहेत. मॅन फ्रॉम भिवंडी पिंपळास. भरपूर चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. सलग 3 चौकार 3 षटकार कोणी या स्पर्धेमध्ये रेग्युलरच्या कोणत्या फलंदाजाने मारलेल्या आहेत त्यानंतर विकेट हॅट्रिक कोणी कंप्लीट केली. पार्टनरशिप किती मोठी बिल्डअप झाली आहे. मेडन ओव्हर मात्र किती हाताळल्या गेल्यात. हायएस्ट टीम टोटल तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट बॉलिंग फिगर तुम्हाला मात्र पाहायला मिळते. 50+ रन्स इथे मात्र कोणी केले या सर्व भरपूर चांगल्या माहिती त्यांनी त्यांच्या नक्कीच वहीवरती सजवल्यात. त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी हे स्कोर कार्ड देखील भरवलं जातं. बागफुटले गेले कट करण्याचा प्रयत्न बॅटनी बॉलचा संपर्क नाही आहे. हा चेंडू निघून जातो निर्धाव. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 46 वरती आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. इथे मात्र विकेट मिळते. शेवटच्या बॉलवरती मिळालं यश. 46 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 46. आणि ज्येष्ठ नागरिक येस स्टंपिंग केली अंपायर. येस आउट आहे. फलंदाज बाद असेल आणि इथे सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बापू यांचं शुभागमन तुम्हाला पाहायला मिळतं. वेलकम आपलं हार्दिक स्वागत. आणि नक्कीच दररोज हे क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या स्पर्धेला ते भेट देत असतात. त्यांचं देखील शुभागमन होताना तुम्हाला मात्र पाहायला मिळते. वेलकम बापू आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये व्यासपीठाची शोभा देखील ते वाढवतात. आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती टीमची टोटल लागली आहे 46 आणि नक्कीच 20 मिनिटांच्या आतमध्ये अवघ्या 19 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे षटक कंप्लीट केलं. तुमचा आभार असेल नेवाळी 40+ टीम. भरपूर चांगलं सहकार्य तुम्ही वेळेच्या बाबतीत आम्हाला केलं.
सो चिरट संघाकडनं देखील आम्ही त्याच अपेक्षा ठेवतो आणि मी तुर्तास थांबतोय आणि तुमची बॅटर्स लवकर पाठवा. तुमची फिल्डिंग डिपार्टमेंट देखील विनंती करतो सजवून घ्या लवकर. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी आयोजित अध्यक्ष चषक 2022 हे पर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती ऐकूया प्रवीणजी टेंबे सरांचा एक बुलंद आवाज. थँक्यू. तिसगाव 40+ आणि वसार 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. हॅलो माईक चेक हॅलो. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे दैव सर्व काय सुसर्वदा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी समालोचक प्रवीण टेंबे पनवेल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. पहिली मॅच 40+ आणि 40+ चे अध्यक्ष आमच्या मंचावरती विराजमान आहेत. एक खूप मोठं नाव ज्यांच्या वतीने एनडी शेठ पाटील चषक आपण बुर्दुलमध्ये पाहिला आणि मलंगड की पहचान त्यांना नेहमीच म्हटलं जातं. असे मलंगड 40+ चे अध्यक्ष एक दिलदार आणि दिलखुश व्यक्तिमत्व आदरणीय एनडी शेठ पाटील बुर्दुल हे देखील मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करता. नेवाली पक्ष चिरट या दोन टीम मध्ये टॉस जिंकला चिरट टीमने. पहिली गोलंदाजी घेतली पहिली फलंदाजी आणि त्यानंतर आपण टार्गेट पाहिलं रोशन 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 47 धावेचं. नेवाली 40+ बॅटिंग करणार एनडी शेठ पाटील. एक दमदार असा चेहरा मलंगड की पहचान आणि स्क्रीनवरती त्यांचा हा हसरा चेहरा अप्रतिम. आयोजक कमिटी किती स्ट्रॉंग आहे बघा. कारण आयोजन कसं असतं याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. टुर्नामेंट इथे आपण लाईव्ह कव्हर पाहतो ऑन यूट्यूब. टायमर देखील आहे. टायमर का कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर समाप्त करायचे आहेत आणि या टायमरचा तिथे वापर केला जाईल. 47 टू विन 24 बॉल. नेवाली 40+ कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. मराठीचा एक पहाडी आवाज शिरवलं गाव की पहचान रोशन पाटील. थँक्यू सो मच प्रवीण टेंबे. पहा आपण सकाळचं आल्हादायक वातावरण पाहता आणि पहिली लढत पाहायला मिळते. चिरट 40+ विरोधात खेळतोय नेवाली 40+. पहिला बॉल शरद बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्ले गेम ऑन. पहिला बॉल स्वीप केलाय. व्हाट अ शॉट. हा फटका रोशन देखना होता. 40+ म्हणता एक धाव आरोग्यासाठी एक धाव शरीरासाठी आणि हे खेळाडू असं वाटत नाही 40+ चा फटका होता. युवा जोश फटका. 40+ धमाका स्टाईल हा फटका खेळताना बॅटिंग मार्कवर खेळाडू पाहिला आपण. सुनील पहिल्याच बॉल वरती हा दमदार चौकार. चेक बघा टी शर्ट कॅरी करण्यासाठी या आपण तिसगाव 40+ टीमचे कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी आपण असाल तर या आपण प्लीज आपले टी शर्ट कलेक्ट करा. शरद तयार. सुनील वायले हा बॉल पॉइंटच्या वरून कव्हर कडे मारायचा होता. डॉट बॉल. मलंगड अध्यक्ष चषक पर्व क्रमांक 2. पर्व क्रमांक 1 मध्ये आपण श्रीकांतजी शिंदे साहेबांना पाहिलं. त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब मोठमोठ्या हस्ती आमच्या मंचावरती आले आणि यावर्षी देखील त्या हस्ती पाहायला मिळतील. बॉल हवेमध्ये वाईडिश लॉगॉनला प्रयत्न केले नाहीत. खेळाडू अतिशय जवळ पोहोचले होते झेल पकडण्याच्या परंतु झेल झाला नाही. रोशन नक्कीच झेल पकडला नाहीये परंतु सीमा रेषेल लगत जात असताना त्याची अडवणूक चांगल्या पद्धतीने केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. जगन जी त्या ठिकाणी सज्ज असताना अप्रतिम फील्ड डिपार्टमेंट पाहायला मिळतं.
धावसंख्या गुणतालिकेवरती रुजू होत असताना बिनगडी बाद 6. 3 चेंडू 6. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 2 धावा फक्त. शरद कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. 3 चेंडूचा खेळ बाकी. पॉइंटच्या वरून सक्सेसफुल फटका, कव्हरच्या वरून ड्राईव्ह केला हा फटका ऑन कॅप मध्ये डीप कव्हर पॉइंट कडे. दुसरा चौकार. महेश गायकवाड अध्यक्ष त्याचं कमिटीवरती लक्ष. तिसगाव संघ दोन चौकार सुनील वायले. काय फलंदाजी करतो. यॉर्कर बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर केलाय. रोशन पाटील, यॉर्कर बॉल म्हटला तर 2008 मध्ये लसित बलिंगाने हा चेंडू लॉन्च केला IPL मध्ये. 2011 मध्ये धोनी, MS धोनी या खेळाडूने हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावून भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला. आणि हाच तो यॉर्कर बॉल. अंतिम बॉल. पुन्हा एकदा कव्हर कडे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. आउटफील्ड सुंदर आहे आणि हा फटका सजवलाय. नजाकत भरा शॉट, नजाकत भरा शॉट ऑन ऍक्शन रिप्ले मध्ये रिलीज ऑफ द बॉल. गॅप मध्ये हा फटका. काय दर्जेदार स्ट्रोक. 286 हा आपण चौकार पाहता अध्यक्ष चषकातील आणि त्याची खेळी पाहायला मिळते. तो खेळाडू आहे सुनील वायले. बॅटिंग मार्कवर ज्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले. आणि बघा काही क्षणातच या स्पर्धेचे प्रणेते आपले सन्माननीय अध्यक्ष, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, दमदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी, मलंगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय महेश शेठ गायकवाड यांचं शुभागमन इथे होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सो त्यांची देखील आतुरतेने वाट पाहिली जाते. ने बघा आयोजन कमिटी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवते की इनिंग्स ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही तर जो संघ इथे उपस्थित नाहीये त्या संघाला 2 धावांची पेनल्टी इथे मात्र इम्प्लिमेंट केली जाईल. इनिंग्स ब्रेक मध्ये जो संघ टॉस साठी उपस्थित नाहीये त्या टीमला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहा आपण पहिल्या षटकामध्ये शरद मुंडेला पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा धावपटलावरती पाहिल्या. ज्या पद्धतीने पहिला पूर्वार्ध पाहिला प्रवीण, चिरट 40+ संघ खेळत होता. विश्वनाथ दळवी टोटल 6 चेंडू लगातार खेळला आणि त्याजोग शिवाजी जाधव ज्याने 15 धावा खर्च केले आणि इथे तेच घडलं गेलं. बॅटिंग मार्कवर पाठोपाठ सुनील वायले 6 चेंडू खेळला आणि त्याच्या बॅट मधून 14 धावा पाहिल्या. क्या बात है. ईट का जवाब पत्थर से, जैसे को तैसा है, टीट फॉर टॅट असायला म्हटलं जातं. 1 ओव्हर 14 बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 जनार्दन आणि समोर आहे मनोहर. 40+, 1 धाव आरोग्यासाठी. एंडीशेट पाटील अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे खूप चांगली स्पर्धा आपण इथे पाहतो आणि त्यांचं सुंदर आयोजन. आज डे 4 आणि 47 धावा. रोशन 1 ओव्हर म्हटली तर 12 धावा बनवाव्या लागतील नेवाली 40+ ला. त्यानंतर 4 ओव्हर मध्ये 47 धावा चेस होतील. आस्किंग रन रेट इज 12.00. पहा पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगल्या रणनीतीनं खेळताना आपण बॅटिंग मार्कवर नेवाली 40+ टीमला पाहिलंय, परंतु जनार्दन या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने फटका खेळलाय अलाउन द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेने दागण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु धावा जबरदस्त रीतीने इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या चेंडूगणिक धाबा बनताना पाहिल्या 2 धाव संख्या आकार घेते. संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 16. रोशन क्रिकेट म्हटलं ना डोक्यावरती बर्फ ठेवा, शांत थंड दिमाग, शांत डोक्याने क्रिकेट केला बर्फ ठेवून आणि सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता हे माहिती आहे मनोहरला, त्यामुळे तो सिंगल डबलने खेळतोय. पुन्हा एकदा सिंगल, मिस फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट. बघा 47 धावा टार्गेट पहिलेपासून कमी आहे चिरट संघाचं आणि त्यामध्ये या चुका म्हटल्या ना तर धावा लवकर चेस होतील. कारण बनवायच्या एकूण 47 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर सुद्धा जनार्दनच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूगणिक 2च्या सरासरीनं धावसंख्या बनताना पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेटनं चेंडू सफर करण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांचा इशारा येतोय, इट इज अ वाईट. बिना बेनतीची धाव आता मात्र दान केली जाते चिरट संघाच्या वतीनं नेवाली संघाला. आणि याच दरम्यान बघा आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या क्षणाची, ते आपले या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सन्माननीय
महेश शेठ गायकवाड साहेबांचं शुभागमन होताना तुम्हाला मात्र पाहायला मिळतं, ज्यांची वाट सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिली जाते आणि आजच्या या 40+ च्या फॉर्मॅटमध्ये आणि आज या सकाळच्या सत्रामध्ये साहेबांची शुभ उपस्थिती तुम्हाला मात्र पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा तुम्हाला मात्र पाहायला मिळते. कार्याध्यक्ष, कार्यकुशल, कार्यसम्राट सन्माननीय महेश शेठ गायकवाड, अध्यक्ष मलंगड क्रिकेट असोसिएशन यांचं शुभागमन होताना मात्र पाहायला मिळतं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. येस, भरपूर सुंदर असं सूत्रसंचालन प्रथमेशजी ठाकूर नैतिवली यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं. महेश दादा गायकवाड, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कार्यसम्राट, कल्याण पूर्व शहर प्रमुख, कार्यसम्राट, नगरसेवक देखील आणि माजी स्थायी समिती सदस्य, आदरणीय सन्माननीय किंग मेकर महेश दादा गायकवाड यांचं आगमन झालंय. त्यांच्या स्वप्नातली मलंगड अध्यक्ष चषकाची स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचे प्रणेते, कार्यसम्राट, नगरसेवक आदरणीय महेश दादा गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत. फटका समोर खेळले, झेल सुटलाय की काय? रोशन, या मॅच मध्ये ही ओपनिंग जोडी मात्र विस्फोटक खेळी करते. सलामीच्या जोडीच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतो, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा ठोकल्यानंतर द्वितीय षटकामध्ये सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलं गेलं. कुठल्या प्रकारे विकेटचं पतन झालं नाहीये, म्हणजेच कुठेतरी प्रवीण बचावात्मक भूमिका पाहायला मिळते नेवाली 40+ टीमची. अप्रतिम रोशन, बचावात्मक कारगिरी असेल, कारण सुनील वेले आणि मनोज याच्याकडे भरपूर क्षमता आहे 40+ खेळाडू, परंतु त्यांचा खेळ बघा, असं वाटतंय की युवा जोश, एक युवा खिलाडीला लाजवेल अशा प्रकारची बॅटिंग दोघे करतायत. कारण 12 बॉलमध्ये 25 धावा. रोशन, आपण जो रन रेट पाहिला 1 ओव्हर 12, त्याप्रमाणे धावसंख्या उभारली टीम नेवाली 40+ ने. चांगली चांगली रणनीती पाहायला मिळते. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये बिन गडी बाद 25 अशी आपण सुस्थिती पाहता. 9 चेंडू 19 या धावसंख्येवरती खेळताना आपण सुनील बायलेला पाहता. त्यानंतर मनोहर जाधवचा विचार केला, 3 चेंडू 5 या धावसंख्येवरती खेळतो वैयक्तिक कोठ्यातून. तर आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. महेश दादा गायकवाड बघा, त्यांच्या टी शर्टवर किंग हा शब्द लिहिलाय, कारण समाजसेवा नेहमीच महेश दादाने केली आहे संपूर्ण कल्याण आणि संपूर्ण मलंगड मध्ये. आणि हेच कारण ठरलं की क्रिकेटला भगवंताप्रमाणे जो व्यक्ती पुजतो रोशन, त्याला आपण नेहमी अध्यक्ष बनवतो. आणि हेच कारण ठरलं की महेश दादा आणि अंडी शेठ पाटील मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. वा क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम दर्जाचं आपण आयोजन पाहता. अध्यक्ष चषक 2022 आपण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये समालोचन केलं. मग मेन आयोजक असतात ते दुपारच्या सत्रानंतर येत असतात त्यांची कामं आटपून, परंतु इथे सकाळच्या सत्रामध्ये हे आयोजक येत आहेत. काय म्हणशील? अप्रतिम, अंडी शेठ पाटील सकाळपासून इथे होते, कारण आज 40+ लॉट्स आहेत, ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यासोबत महेश दादा देखील आले. कारण महत्वाचं असतं आपली स्पर्धा आणि आपण आयोजक नेहमी लवकर येतो आणि हेच ठरले या मॅच मध्ये. नक्कीच ग्रामीण रेग्युलर क्रिकेटवरती जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांचं 40+ क्रिकेटवरती आहे. अगदी बरोबर, कारण 40+ म्हटलं ना, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि या खेळाडूने क्रिकेटला पाहिलंय. क्रिकेटचा जन्म जेव्हा झाला तेव्हा हे खेळले होते. 20 वर्षापूर्वी मागे आपण गेलो तर हे खेळाडू हुकमाचे इतके होते आणि आज त्यांचा आपण खेळ अप्रतिम पाहतो. जुनं ते सोनं, खऱ्या अर्थानं आज सोनेरी चंदेरी कार्य प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. ओहो, राईट ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केला. पंचांचा इशारा इथे कॉम बॉक्स कडे, व्हाईट बॉल. नक्कीच प्रवीण सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, 20 वर्षापूर्वी जर आपण क्रिकेट पाहिलं तितकं डेव्हलप झालं नव्हतं, पण आज हे डेव्हलप झालेलं क्रिकेट आणि हे पडद्याआड गेलेले खेळाडू त्यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर पडद्यावरती आणण्याचं काम ते करतात. तिसगाव 40+ टीमचे कॅप्टन यांना विनंती करतो आपण, राजन गवळी यांना विनंती करतोय. दादा या आपण लवकर. राजनजी गवळी यांना विनंती करतोय, या आपण. आणि वसार 40+ टीमचे कॅप्टन यांना देखील विनंती करतोय, आपण देखील या टॉससाठी आपण टॉस करणार आहोत. तद्वर मॅच सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया पुन्हा एकदा. सुनील वायले इथे मात्र आग ओकतोय.
एकूण जर विचार केला तर 9 चेंडू 19 या धावसंख्येवरती वैयक्तिक कोठ्यातून खेळणारा खेळाडू बॅटिंग मार्कवर खेळतोय. पुणे त्या प्रहार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील राहिले, पंचांनी उचलून धरली नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना संतोष ज्यानं पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर षटकाराला आता तात्काळ त्याने कमबॅक केलं. प्रवीण, या ओव्हरमध्ये एक भला मोठा फटका आला सुनील वायलेच्या बॅटमधून. 10 चेंडू 25 धावा. वाट बॅटिंग, असं वाटत नाही की हा 40 प्लसचा खेळाडू आहे. युवा खिलाडी, 40 प्लस नाही, युवा जोश, युवा खून, जुनून. रोशित काय म्हणशील, वाट बॅटिंग? समालोचन कक्षेला मानवंदना पेशकश करणारा फटका होता. मुंहतोड जबाब दिला जातो. धोबी पछाडलेली फलंदाजी, तात्काळ चेंडूची मागणी केली जाते. चेंडू हरवलाय. वाट शॉट. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजसाठी. युवा जोश, सुनील वायले. मला वाटतं यांची मुलं आता बघत असतील मॅच टीव्ही वरती. आय थिंक त्यांना देखील थोडी लाज वाटली असेल की त्यांचे वडील एवढा चांगला क्रिकेट खेळतात. रोशन, 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू आपण तात्काळ मैदानामध्ये फेकायचंय. बॉल बॉय, तात्काळ नवीन चेंडू आतमध्ये आपण फेकायचंय. रोशन बघा, आपण ज्यावेळी कॉमेंट्री करतो आणि युट्यूब वरती ना घर बसल्या देखील प्रेक्षक सामना पाहतायत. कारण रोशन, आपण आजकाल टेनिस क्रिकेट लाईव्ह पाहिलं ना, घरी बसल्या महिला वर्ग देखील क्रिकेट बघतो. त्याच्यामुळे महिला वर्ग देखील जोडला गेला युट्यूब सोबत. आणि सुनीलजी वायले यांची फॅमिली देखील आता मॅच पाहते. चांगली बॅटिंग. नक्कीच 40 प्लसची हीच तर मजा आहे. 40 प्लस मध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो. चला, तिसगाव संघ शेवटचा कॉल आहे तुम्हाला. राजनजी गवली, शेवटचा कॉल आहे. लाईव्ह मध्ये आम्ही वारंवार कॉल करणार नाही. महेश दादांची ते सूचना आहे, ते बाद करण्यात येईल. आपण साठी या. हॅलो, चला गवली सर, आपण टॉस साठी लवकर या. फायनल कॉल आहे तिसगाव टीम. प्लीज, वसार विरुद्ध तिसगाव ही मॅच होणार. गोलंदाज तयार. हो, इथे लेटक खेळण्याचा प्रयत्न राहिला. रिंगणामध्ये चेंडूची अडवणूक झालीये. फक्त पाहायला मिळते ती सिंगल. तर इथे विशेष सूचना बघा, 40 प्लस मागील वर्षी देखील मॅच झाली होती. मागील सीझनचे 40 प्लस खेळाडू 40 मायनस असेल तरी तो खेळणार, जर मागील सीझन मध्ये खेळला असेल तर. आणि या सीझन मध्ये फक्त 40 प्लस, आणि नवीन घेतला तो 40 प्लस पाहिजे. रेग्युलर खेळाडू लक्षात घ्या, आपण रेग्युलर खेळाडू चालणार नाहीये, 40 प्लस खेळाडू घ्यायचे. ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय फिल्डिंग रोशन पाहायला मिळाली. जोश जल्लोष पाहायला मिळतो. हा झेल जर कन्वर्ट झाला असता तर खूप व्हायरल होऊ शकला असता, अशा पद्धतीचा हा. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. 1 शॉट. एक धाव कमी केली जाईल. शॉर्ट रन धाव फलकावरती पुन्हा करेक्शन केला जाईल या मॅच मध्ये. परंतु डाय खूप सुंदर होती आणि झेल व्हायरल झाला असता, परंतु झेल झाला नाहीये. कॅल्क्युलेशन पहा, समीकरण आता उरले. येणारे चेंडू असतील, आपण पाहिलं स्क्रीनवरती, 7 चेंडू 8 धावेची गरज. करेक्शन करूया, येणारे 6 बॉल आणि 7 धावेची गरज. अंतिम पडाव मध्ये ही मॅच मध्ये येऊन ठेपली आहे. 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 7 धावा. मॅच पाहायला मिळते. नेवाली 40 प्लस विरोधात खेळतोय चिरड 40 प्लस. आणि सकाळच्या या आल्हादायक मंगलमय वातावरणामध्ये 40 प्लस हा धमाका. 40 प्लसचा धमाका. 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव आपल्या शरीरासाठी खेळणारे 40 प्लसचे युवा खिलाडी कौतुकास्पद. रोशन, मॅच वन साइड आहे असं म्हणता येईल. 40 धावांची पार्टनरशिप. एकदा टाळ्या होऊन जाऊन देत दोघांसाठी. 40 धावांची पार्टनरशिप. नाबाद, सुनील वायले आणि मनोहर. अप्रतिम खेळ. पहिल्या मॅच मध्ये पैसा वसूल बॅटिंग. 6 बॉल 7 रन करायचे आहेत. पहा, अशाच पद्धतीची भागीदारी झाली होती विश्वनाथ दळवी आणि जगन मुंडे चिरड 40 प्लस संघाच्या वतीने. एकूण 32 धावसंख्येची भागीदारी झाली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये. परंतु इथे 2 पाऊलं पुढं बिनगडी बाद 40 धावा धावपटलावरती नेवाली 40 प्लस. आता 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा थरार. सुनील गोल्डन ओव्हर करावी लागेल, परंतु हा बॉल मागे निघून जातोय लॉंग स्टॉप कडे. अंपायर सिग्नल. 4 रन. आता मॅच मध्ये काही उरलंच नाहीये. 5 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे.
व्हॉट अ मॅच. तिसगाव आणि वसार संघ रेडी राहा, यानंतर मॅच असेल. फक्त 3 धावेची गरज. नॉट आउट मॅच जिंकणार का टीम नेवाली 40+. रोशन विदाउट लॉस खेळतायत. फुल टॉस ऑन साइडला, लॉंग ऑफ कडे, स्वीपर कव्हर कडे, फिल्डर पोहोचू शकत नाही. मॅच समाप्त. समय समाप्ती की घोषणा आणि मॅच जिंकली आहे नेवाली 40+. नॉट आउट. 47 धावाचे. काय विनिंग शॉट पाहायला मिळतो. सुनील वायले आक्रमकतेने खेळताना पाहिला. या स्पर्धेमध्ये नारायण टीमच्या विकी हजारी आणि अमर पाटीलनं 83 धावसंख्येची भागीदारी रचली होती. परंतु आज 40+ धमाका आहे आणि 40+ धमाकामध्ये काय सुनील वायले आणि